समूह आला. कौतुकाचा हा किनारा पावलांनी धन्य झाला, पावलांनी धन्य झाला. हा जल्लोष बालकलाकारांचा, हा जल्लोष चिमुकल्यांचा, पृथ्वीच्या गाभाऱ्यातून ब्रह्मांडाच्या अथांगतेकडे जाणारा हा सोहळा, नवमेधा, कल्पकता व सौंदर्याचा ठसा उमटविणारा हा सोहळा. या सोहळ्यात काय वर्णावे तिचे स्थान, अमृतरूपी कार्य आहे तिचे विद्यादान. अशा माता सरस्वतीचे तसे कलारी नजर सदा गणिमा भेदून पाही आलकार, शिवरायांमुळे झाले स्वप्न स्वराज्याचे साकार. अशा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच नृत्य कलेची अधिष्ठाती देवता म्हणून नटराज या रूपात भगवान शिवाचे महत्व आहे. आपल्या तांडवातून, नृत्याच्या डमरूतून संगीताचा प्रारंभ करणाऱ्या नटराजाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सन्माननीय मान्यवरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. दिव्यातील वातीपरी स्वतःचं अस्तित्व मिळवून इतरांना प्रकाशित करण्याचं दातृत्व माणुसकीचं नंदनवन फुलविणाऱ्या ईश्वराने समर्पित केले आहे असे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करत आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर राजा जिजाऊ सुपुत्र सह्याद्री संभाजी महाराज की. दर्शन किए हैं आज तुम्हारे, दर्शन किए हैं आज तुम्हारे. उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचे स्वागत गीताने करण्यासाठी मी आमंत्रित करते विद्यालयाच्या गीत मंचाला.
आणि व्हिडिओज कॅसेट सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देता येणार आहे. फक्त कोणत्याही पालकाने मध्ये उभं राहून फोटो काढू नका, कारण त्यामुळे आपल्या कार्यक्रमात व्यत्यय येतो. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज आदर्शच्या हाताखाली मी घडले, वाढले आणि ज्यांच्याकडनं मला खूप काही संस्काराची शिदोरी, ज्ञानाची शिदोरी, अनुभवाची शिदोरी ज्यांच्याकडून मिळाली असे माझे पितृतुल्य आदरणीय खेरुकर सर, त्याचप्रमाणे आदरणीय पगार सर, आदरणीय भामरे सर, आदरणीय जाधव मॅडम, आदरणीय सहाने मॅडम आदर झालेले आहे. या सर्वांचं मी मनपूर्वक शाब्दिक स्वागत करते आणि या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक आभार देखील मानते, कारण आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये ते आपल्या या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. मला सर्व पालकांना सांगायला आनंद होतो की आपण हा जो वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि या विकासासाठीच आपल्या वाघोजी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण हे दर महिन्याला वर्षभर राबवत असतो. त्या उपक्रमांची यादी खूप मोठी आहे. या ठिकाणी सगळ्याच उपक्रमांची यादी मला सगळेच उपक्रम इथं सांगणं शक्य नाही. आपणा सर्व पालकांना सुद्धा ते उपक्रम ज्ञात आहे आणि त्या सगळ्याच उपक्रमांना आमच्या पालकांकडून भरघोस असा प्रतिसाद मिळत असतो. हे वार्षिक स्नेह संमेलन आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असते, एक महाकुंभमेळाच असतो. अवघ्या 8-10 दिवसात आमच्या विद्यार्थ्यांनी या गाण्याची प्रॅक्टिस केलेली आहे आणि याच्यातनंच कदाचित एखादा नृत्य दिग्दर्शक सुद्धा होऊ शकतो, एखादा वेगळा कलाकार सुद्धा होऊ शकतो, एखादा डान्सरही याच्यातनं होऊ शकतो आणि हे सगळे गुण हेरण्याचं काम या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून आम्हाला दिसून येतं. आपली वाघोजी शाळा ही नेहमीच यशाची एक पायरी चढत असते. मला सांगायला अभिमान वाटतो की गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने सुद्धा आपली वाघोजी शाळा ही एक आदर्श शाळा आहे. कारण गुणात्मक म्हटलं की सगळ्यात मानाचा जो तुरा असतो तो म्हणजे इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षा. मला असं वाटतं आपल्या शाळेतले जवळजवळ 26 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले होते आणि या विद्यार्थ्यांना सगळ्या शिक्षकांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते. दुसरी गोष्ट, आताच कराटे ज्या स्पर्धा झाल्या नॅशनल लेवलला, आमच्या शाळेतल्या 2 मुली, एका मुलीला प्रथम क्रमांक आणि एका मुलीला तृतीय क्रमांक नॅशनल लेवलला मिळालेला आहे. राज्यस्तरीय भालाफेक ज्या शिवाजी महाराजांच्या काळात ज्या शस्त्रक्रिया कला होऊन गेल्या, या कलेमध्ये सुद्धा आमच्या शाळेतील एक विद्यार्थिनी आहे, तिला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळालेला आहे. अबॅकसमध्ये सुद्धा जवळपास 61 विद्यार्थी हे आमचे नॅशनल लेवलला सिलेक्ट झालेले आहेत. त्या सगळ्या उपक्रमामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला पालकांची सुद्धा साथ खूप मिळत असते आणि विद्यार्थी तेवढ्याच ताकदीने आमच्या समोर येत असतात. नुकतंच आता मविप्र चित्रकला ज्या स्पर्धा संस्थेने आयोजित केलेल्या होत्या, या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक आमच्या शाळेतल्या मुलीला मिळालेला आहे आणि 9 विद्यार्थी त्यात सिलेक्ट झालेले आहे. हे 9 विद्यार्थी म्हणजे पूर्ण नाशिक जिल्ह्यामधून त्या ठिकाणी ते गुणवत्ता यादीत आलेले, त्यातले 2 विद्यार्थी आपल्या शाळेतले आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर आता नुकतंच एक प्रश्न मंजुषा असा एक उपक्रम असतो, भारत को जानो. यामध्ये जवळपास 61 शाळांनी भाग घेतला होता आणि यामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या शाळेला तृतीय क्रमांक मिळाला. अगदी थोड्यावरून आमचा त्या ठिकाणी क्रमांक हुकला, पण असो, पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही नव्या उमेदीने या परीक्षेला सामोरं जाणार आहोत. त्यानंतर एक मुलांची, ज्याला आपण म्हणतो ब्रेन स्मरणशक्तीसारखी एक परीक्षा होती, या परीक्षेमध्ये सुद्धा आमचेच विद्यार्थी चमकलेले हे दिसून येतात. या सगळ्या गुणात्मक जर म्हटलं तर उत्तीर्ण होत असतात. नाव आमच्या शाळेचं, संस्थेचं हे मोठं करत असतात. कारण हा जो चिमुकला विद्यार्थी असतो हाच पुढे भावी नागरिक
तयार होणारा असतो. तो भावी नागरिक एक सुसंस्कृत आणि सुजाण झाला पाहिजे. माझं तर एक ध्येय आहे की आपल्या मुलाला 2 मार्क कमी पडले तरी चालेल, पण त्याच्या अंगी सुसंस्कृतपणा आलाच पाहिजे असा प्रयत्न आपण सर्वांनी करणार आहोत. पण इथे थोडंसं मी पालकांना या निमित्ताने एक व्यासपीठ मिळालेलं आहे म्हणून सांगू इच्छिते की आपण थोडासा विद्यार्थ्यांसमोर मोबाईलचा वापर जर कमी केला तर साहजिकच आपले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी मोबाईल वापरणार नाही. आपणही त्याच्यावर अंकुश ठेवूया आणि आपला सक्षम विद्यार्थी जेणेकरून तो भारताचा एक चांगला नागरिक कसा तयार होईल यासाठी तुम्ही नक्कीच मला साथ द्या अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. कार्यक्रमाची यादी खूप मोठी आहे, परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या मुलांचे जे काही कसं असतं, प्रत्येक पालकाला प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाने वाकडं तिकडं बोबडं बोललं तरी खूप छान वाटतं. आपलं मूल हे सगळ्यात श्रेष्ठ असं ही प्रत्येक आई वडिलांची भावना असते आणि त्या भावनेला सुद्धा मी एक दुजोरा देते, कारण मी सुद्धा कुणाची तरी एक आई आहे. म्हणून आपलं मुलगं कदाचित कधी कधी कसं होतं की आपण दुसऱ्याची स्पर्धा करत असतो, पण दुसऱ्याची स्पर्धा करू नका हे एक लक्षात द्या. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, प्रत्येक मुलात वेगळं काहीतरी असतं, ते शोधण्याचा आपण प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही स्पर्धा कराल तेव्हा कुठेतरी त्या मुलांच्या मनाला दुखावलं जाईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळेच पालक मला नेहमीच सहकार्य करत असतात, आजही सहकार्य कराल अशी या ठिकाणी मी अपेक्षित झालेले आहे. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझं छोटेखानी प्रास्ताविक या ठिकाणी थांबवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. मनास फुलवी ही काव्य फुलांची धारा, सत्कार करूनी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा. मी विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका यांना विनंती करते की त्यांनी आदर्श शिशु विहार व वाघोरीजी बालशिक्षण मंदिरचे शालेय समितीचे अध्यक्ष कोशिरे साहेब यांचे स्वागत करावे. तसेच शालेय समितीचे सदस्य सोनवणे साहेब यांचेही स्वागत माननीय मुख्याध्यापिका मॅडम यांनी करावे. सर्वांचे आवडते ज्येष्ठ माजी मुख्याध्यापक खेलुकर सर यांचेही स्वागत माननीय मुख्याध्यापिका मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच उपस्थित सर्व सन्माननीय माजी मुख्याध्यापकांचाही सत्कार माननीय मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना प्रसंगी विनंती करते. येथे सत्कार समारंभ संपन्न होत आहे. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शालेय समितीचे अध्यक्ष कोशिरे साहेब यांना प्रसंगी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आज मला विशेष आनंद होतोय की मी आपली आदर्श शिशु विहार आणि वाघोर्जी शाळा या शाळेच्या
वार्षिक स्नेहसंमेलनात मला येता आलं, रात्र मला लांडगे मॅडमनी खास करून निमंत्रित केलं आणि मला विशेष आनंद होतोय की प्रचंड पालकांचा हा समुदाय जमलेला आहे. आपल्या पाल्यांचा सगळा काय जे काही आता सादर करणार आहे ते बघण्यासाठी मला अजून एक विशेष आनंद होतोय की आज व्यासपीठावर सगळी दिग्गज मंडळी बसलेली आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याची 35-40 वर्षापर्यंत अविरत सेवा ह्या आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळांसाठी दिलेली आहे. त्यात खेलुकर सर असतील, पगार सर असतील, भांबरे सर असतील, सोनवणे मॅडम असतील, जाधव मॅडम असतील, पवार मॅडम असतील. खरं तर त्या सगळ्यांना बघूनच मला असं वाटलं की मला बोलता येईल की नाही, कारण मी त्यांचा आता विद्यार्थीच म्हणायला लागेल. कारण ते सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत, दिग्गज आहेत ते. तर मी सगळ्यांना नम्र निवेदन करतो की माझ्याकडनं काही जर चुकून काही एखादा इकडे तिकडे झालं तर सांभाळून घ्या, कारण मला या क्षेत्रातला अनुभव तसा फारसा नाहीये. मी एक शेतकरी माणूस आहे, पण सारखं सारखं शाळेत येऊन येऊन खरं तर हे जे समोर विद्यार्थी बसलेले असतात माझ्या, त्यांना आमच्या भाषणात काही फारसा रस नसतो. त्यांना जो कार्यक्रम असतो तो बघण्यात रस असतो. तसाच रस थोडाफार तुम्ही आता ठेवू शकाल. तुम्हाला असं वाटत असेल की आता तुम्ही बंद करा, बास करा, आता आमच्या मुलांचे कार्यक्रम आम्हाला बघू द्या. मी तुमचा फारसा काही वेळ घेत नाही. मी परत एकदा व्यासपीठावर सगळ्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो आणि तुमचंही मनापासून स्वागत करतो. आणि तुमच्या पाल्यांचा सगळं कार्यक्रम तुम्हाला आवडेलच, पण आम्ही पण आवडूनच घेतो आणि मला आवडतो पण. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय. धन्यवाद साहेब. सर्व पालकांना नम्र निवेदन आहे की आपले लहान मुलं असतील तर त्यांना मांडीवर घ्या, कारण सहकारी पालक अजूनही उभे आहेत, त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. सर्व पालकांना नम्र निवेदन आहे की आपले लहान मुलं असेल तर मांडीवर घ्या आणि करावे. आपल्या सोबत असलेले सहकारी पालकांना जागा उपलब्ध करून द्यावी. अपेक्षा आहे की त्यांनी प्रसंगी सहकार्य करावे. स्नेह संमेलन म्हणजे एक रम्य पहाट, गाण्यांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, सुख दुःखाची गोड साठवण, प्रेमाच्या पाजरांची वाहती सरिता, अतूट शब्दाने गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडे जगावेगळं गाव, यालाच तर आहे स्नेह संमेलन नाव. चला तर मग आपण स्नेह संमेलनास प्रारंभ करूया. सनईच्या सुरात, ढोल तासांच्या निनादात आपणही रंग या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रांकृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. श्री सरस्वती देवी म्हणजे विद्या आणि कला यांची देवता. तिच्या भावपूर्ण उपासनेने उपासकाची बुद्धी सात्विक बनल्याने त्याला विविध कला आणि ज्ञान प्राप्त होते. साधना चांगली व्हावी, स्नेह संमेलनाची सुरुवात उत्साही व्हावी आणि श्री सरस्वती देवीची कृपा संपादन करता यावी म्हणून आज या मंगल समयी सरस्वती वंदनेतून या ज्ञान संकुलात तिची आराधना करूया. सरस्वती वंदना घेऊन येत आहेत विद्यालयातील विद्यार्थी. जय शारदे
शारद जन्मवाजनी तुझ्या हास्यातुनी उजळी तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझी कृपेचे चांदणे तुझी तांडव करताना दाखवले जातात. शिव एक प्रमुख हिंदू देवता आणि विनाशाची देवता आहे. त्याला महादेव म्हणून देखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ महान देव असा होतो. शिव हा योग, ध्यान आणि कलांचा संरक्षक आहे. त्याला योगींचा देव आणि वैश्विक नर्तक म्हणूनही ओळखले जाते. आदि ना जिसका अंत ना कोई वो शिव है महाकाल, नतमस्तक हो जाते हैं इनके आगे तीनों काल. याच वैश्विक नर्तकाला आपल्या नृत्यातून नमन करण्यासाठी येत आहे मोठा गट अ चे विद्यार्थी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया छोट्या गट अ च्या छोट्या नर्तकांचे.
पल जिंदगी से चुरा लेना खूबसूरत पल जिंदगी से गौर से सुनिए। चुरा लेना खूबसूरत पल जिंदगी से वरना जिम्मेदारी फुर्सत नहीं देती, वरना जिम्मेदारी फुर्सत नहीं देती। तो आज थोड़ी सी फुर्सत निकालकर अपना डांस दिखाने आ रहे नर्सरी ए के स्टूडेंट्स। तो जोरदार तालियों से स्वागत करें नर्सरी ए के बच्चों का। दिल नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया। नासिक के ढोल पे धन धन नाचा तो सबका दी एंड हो गया। मेरे इशारे पे धन धन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया। दिखा दूं तुझे मेरा वाला डांस, यह मेरा वाला डांस। तो नाचो।
तू. हो, तुम्हाला नाही माहिती? नाही. शाळेत डॉन आलाय. काय सांगतेस? मैंने आणि त्याला 11 मुल्कों की पुलिस भी खोज रही है. अरे बापरे. असं म्हणताय, मग मला पकडून नेलं तर? मग आता? म्हणून लपून बसते. स्वरा तर बसली लपून डॉनच्या भीतीने. आजपर्यंत कुठलेच पोलीस ज्याला पकडू शकले नाही, ज्याने संपूर्ण जगावर राज्य केले, आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने तरुणांना भुरळ घातली, ज्याच्या नावाच्या चर्चा 7 समुद्रापार गेल्या आहेत, त्याची एक झलक दाखवण्यासाठी येत आहेत पहिली क चे विद्यार्थी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पहिली क च्या विद्यार्थ्यांचे. कोई यहाँ नचे नचे, कोई वहाँ नचे नचे, सारे हंसी यहाँ नचे नचे, सारे जवान नचे नचे. औवा औवा, तुमसे है तुमसे प्यार. औवा औवा, मानो ना मेरे यार. औवा औवा, तुमसे है तुमसे प्यार. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. अरे दीवानो, मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो, मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. अरे तुमने जो देखा है, सोचा है, समझा है, जाना है, वो मैं नहीं, वो मैं नहीं. लोगों की नजरों ने मुझको यहाँ जो भी माना है, वो मैं नहीं, वो मैं नहीं. आवारा बादल को, धौलाई बादल को दुनिया में समझा है कौन. अरे दीवानो, मुझे पहचानो, जरा पहचानो, मैं हूँ डॉन. मेरे पास बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी, क्या है तुम्हारे पास? सारा ज़माना हसीनों का दीवाना, ज़माना में जो हो रहा है लगाना. ये सारा ज़माना हसीनों का दीवाना, ज़माना में जो हो रहा है लगाना. ये सारा ज़माना. फोटोसाठी वर्ग शिक्षक. उपस्थित झालेले आहे. मी वाकुर्जी बाल शिक्षण मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती लांडगे मॅडम यांना विनंती करते की त्यांचे स्वागत करावे. नाचायला खूप आवडतं. मनसोक्त देसी डान्स इज अ बेस्ट डान्स. बरोबर ना मंडळी? काय मंडळी, तुम्हालाही असं मनसोक्त नाचायला आवडतं का? आमच्या स्वरासारखं नाचणं कुणाला आवडत नाही, नाचायला तर सर्वांनाच आवडतं.
आणि त्यात गाणं देसी असेल तर कुणाला आवडणार नाही. आज आपले बालकलाकारही नाचो नाचो या गाण्यावर जोरदार ठेका धरणार आहे. नाचो नाचो म्हणजे अगदी जोरदार नाचणे. नाचो नाचो या गाण्यावर ऊर्जा आणि उत्साहाचा अनुभव घेऊन येत आहे लहान गट ड चे विद्यार्थी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया लहान गट ड च्या बालगोपाळांचे. जैसे धूल उड़ा के सीन उठा के तुम भी नाचो, बाजी चमके ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो, से भी तेज कोई क्या सके जो बेद नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग चोर छोड़ नाचो, को तो रोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो, आजा छोरे आजा गोरे आजा छोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 कच्ची बेटी जैसा करता नाचो 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो. रोगी नाचे शोर सुन लो है धमाका जैसे शेर हाथी नाचे, दिल का ये मेरा यार अपने साथ नाचो, रीमों के जोरों पे तुम धड़ाका देसी नाचो, पसीना बहेगा जमके जमके ऐसे नाचो, आजा छोरे आजा गोरे आजा छोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 आगो पार आगे चेहरा नाचो 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 से चक्का लागे चेहरा नाचो. निर्विघ्न पार पाडीसी सदा हे गणपती बाप्पा मोरया, हे गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत उत्साहाचा सण. ज्या सणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतो तो म्हणजे गणेशोत्सव.
सोशल मीडियामुळे तर या उत्सवाचा प्रत्येक क्षण आपण रेकॉर्ड आणि शेअर करण्याचा जणू एक अलिखित नियमच. हे गाण्याला लावणारे गीत आमच्या पप्पांनी गणपती आणला सादरीकरणासाठी येत आहे नर्सरी ब चे बालगोपाळ. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नर्सरी ब च्या बालगोपाळांचे. बरोबर ना मंडळी? राधा बनने को सब चाहे, माता सीता सा कोई नहीं, सब कृष्ण के प्रेम में भटक रही, संग्राम के वन में कोई नहीं, संग्राम के वन में कोई नहीं। रावण है मौजूद सभी में, यहाँ कोई बचा अब राम नहीं, है सबको इच्छा राम की, पर सीता सा कोई काम नहीं, पर सीता सा कोई काम नहीं। असली और सच्चे प्रेम की निशानी तो राम सेतु है। कौन कहता है ताजमहल प्रेम की निशानी? फूलों में चलाकर खुद कांटों पे चलता है वो त्रेता का राम ही, जो सीता के लिए स्वयं रावण से भी लड़ता है वो राम ही।
इतनी सुंदर हमारे राम सीता की कहानी है और इनके इस प्रेम की लीला अपने नृत्य में दिखाने आ रहे सीनियर KGC के स्टूडेंट्स जोरदार तालियों के साथ आमंत्रित करें सीनियर KGC के बच्चों का। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लहान गट क या वर्गाचे चान्स पे डान्स या गाण्यासाठी।
तुम्ही कोणत्या चान्सची वाट बघताय? या धमाकेदार डान्ससाठी टाळ्या या वाजल्याच पाहिजे. किती गरम होतंय बाबा. काय झालं स्वरा तुला? बघा ना टीचर, अजून थंडीचे दिवसही संपत नाही तर उन्हाळा जाणवायला लागला. हो ना, जाणवायला तर लागला आहे, पण आता आपण करणार काय ना? चला ना मग आपण फिरून येऊया आणि आईस्क्रीम खाऊ. अगं स्वरा, काय बोलते? आपण जर फिरायला गेलो तर स्नेह संमेलनाचं सूत्रसंचालन कोण करेल? हा ते पण आहे, पण आईस्क्रीम पण खायची आहे ना. ठीक आहे स्वरा, नाराज नको होऊ. तुला फिरायलाच जायचंय ना, मग चल. मग पहिली ड च्या विद्यार्थ्यांसोबत तुला फिरायला घेऊन जाते आणि सोबत आईस्क्रीमच नाही, भेळपुरी सुद्धा खाऊ घालते. आवडेल ना मग? हो. मंडळी, तुम्हाला आवडेल ना? तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पहिली ड च्या बालकलाकारांचे. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. मुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, मुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. दुनिया मेरा घर है, बस स्टैंड मेरा अड्डा, मेरा नाम है और प्यार से लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर 1. यूपी वाला ठुमका लगाओ, यूपी वाला ठुमका लगाओ, के रोज से नाच के दिखाओ. यूपी वाला ठुमका लगाओ, के रोज से नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ, नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ. संग संग तुझे भी नचाओगे, रोज से नाच के दिखाओ. संग संग तुझे भी नचाओगे, रोज से नाच के दिखाओ. अरे यूपी वाला ठुमका लगाओगे, रोज से नाच के दिखाओ. तुम क्या अपने आप को मुगल आजम हम लोग का अनारकली समझता है? बे कितना बता रहा है. कोई हम प्यार करे, कोई जान सार करे. कोई हमें प्यार करे, कोई जान सार करे. देख के हमको तो कहते हैं लोग भला, बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह. बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह. बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह. बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह. देई सगुण भेट, प्रेम काना एक गोट, भावे भरले पोट. करू नको मन भंगा अंबा, गौतमी गंगा, जय देवी सप्तशृंगा. जसे गावांमध्ये बाणाईची चंदनपुरी, भाषेमध्ये अहिराणी भाषा आहे राणी, त्याचप्रमाणे देवीमध्ये वणीची सप्तशृंगी. या सर्वांना विशेष असे भौगोलिक महत्त्व आहे. हीच भाषेची राणी मायबोली अहिराणी आज आपण मोठा गट ईच्या विद्यार्थ्यांसोबत वणीगडावर जाऊन अनुभवणार आहोत आणि सोबतच लखलख चांदण्यात देवीचे दर्शनही घेणार आहोत. मग मंडळी, चला सगळ्यांनी वणीगडावर लखलख चांदण्या चमकण्यात हे गाणं बघायले आणि देवीचे दर्शन लेवायले.
जसे की आखयो जियतो इस पल मिरवण्याचे सौभाग्यही कुंभमेळ्याच्या स्वरूपात आपल्याला दिले. इतके महान शिव आहेत म्हणून तर त्यांना महादेव असे म्हणतात. त्यांच्या भक्तीचा प्रचार महापुराण कथेतून तसेच हॉलिवूड ते बॉलिवूड पर्यंत आपण बघितलाच आहे. त्यांचा हाच जलवा पॉप सॉंगच्या माध्यमात दाखवण्यासाठी येत आहे पहिली अ चे विद्यार्थी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पहिली अ च्या नटराजांचे.
बोल दो, आएंगे देर से, फिक्रें सब छोड़ दो। आज हम से अपने हिसाब में हम जो करने चले, गलती वो छोड़ लो। गो मॅडम. काय ग स्वरा? आज भारी दिसतंय. थँक्यू. तू ग केव्हाच सांगू चालसा पण गडबडीत राहून गेला. सर्व ठीक आहे पण ही कोणती भाषा? अहो टीचर, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. अशा या भारत देशात अनेक जाती धर्मांचे लोक राहतात आणि या बहुजातीय देशात अनेक वेगवेगळ्या भाषा देखील बोलल्या जातात आणि आपल्यालाही या भाषेबद्दल अभिमान असायला हवा म्हणून नवीन मालवणी भाषा शिकत होते. अगदी बरोबर. आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. याच समुद्रावर कोकणचा कोळी बांधव अधिराज्य गाजवतो. त्या कोळी बांधवांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय. याच समुद्रात मांदेळी, बोंबील, कोलंबी, बांगडा, सुरमई, मुशी, पापलेट असे अनेक प्रकारचे मासे पकडून आगरी कोळी बांधव आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात. ह्याच आगरी कोळी लोकांचे निसर्गाशी घट्ट नाते असते. हे कोळी बांधव एकत्र येऊन देवीला नवस करतात व आपल्या मुलाबाळांवर येणारे संकट पदरात घेण्यास सांगतात. चला तर मग ह्याच कोळी बांधवांचे देवीशी असलेले नाते नृत्यातून सांगण्यासाठी येत आहे लहान गट ई चे विद्यार्थी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लहान गट ई च्या विद्यार्थ्यांचे. विद्यार्थ्यांचा उत्साह खूप आहे पण पालकांचा उत्साह कमी पडतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताच महिन्या गोद उठाती लोरी गाती, पहले खाना हमें खिलाती, करती पल पल हमें दुलार। मेरे प्यारे प्यारे पापा, मेरे दिल में रहते पापा, मेरी छोटी सी खुशी के लिए सब कुछ सह जाते हैं पापा। आई आणि वडील यांची महती अनन्यसाधारण आहे, ती शब्दात आपण वर्णन करू शकत नाही। आणि म्हणूनच महान लोक म्हणतात की परमात्माच्या अगोदर आपले आई वडील पूजनीय असतात। त्याच आई वडिलांची महती आपल्या गाण्यातून सादर करत आहे मोठा गट ब चे बालगोपाळ। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मोठा गट ब च्या बालकलाकारांचे। सर्व पालकांनी उत्साहही तेवढा जोरात दाखवायचा आहे, कारण बालकलाकारांनी मेहनतही तेवढीच घेतलेली आहे।
खुश नसीब होते हैं जो मम्मी डैडी के करीब होते हीच आमची विविधतेने नटलेला आपला भारत आणि त्या भारतात आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या लोककला आपल्याला बघायला मिळतात. अर्थात लावणी, कोळी नृत्य, गोंधळी, जागर असे वेगवेगळे नृत्य प्रकार आपणास बघायला मिळतात. महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा, त्याला येऊन मिळणाऱ्या नद्या, सह्याद्री पर्वत या उल्लेखनीय बाबी आपल्या नृत्यातून पहिली ब चे विद्यार्थी सादर करत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पहिली ब च्या विद्यार्थ्यांचे. पालकांना विनंती आहे, कार्यक्रम अगदी मराठी
निवेदन आहे की शेवटचे 3 ते 4 डान्स बाकी आहे. विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. थोडा वेळाचा कार्यक्रम शिल्लक आहे. कारण आपले सौंदर्य वाढते, आपला चेहरा सुंदर आणि उठावदार दिसतो. आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र असते. तेथे टिकली लावल्याने एकाग्रता वाढते. तसेच ॲक्युप्रेशर पॉइंट दाबल्याने डोकेदुखी थांबते आणि ताणतणावही कमी होतो. आणि बरं का, ऐकण्याची क्षमता सुद्धा वाढते. असं तरी इतकं महत्व आहे या टिकलीचे,
तर मग मीही आजपासून रोज टिकली लावत जाईल. हो नक्की, म्हणूनच तर कुंकवाची जागा टिकलीने घेतली, घाई गर्दीच्या जगात टिकून राहिली, कपाळावरती माखानं मिरवत राहिली, स्वतःला धन्य धन्य मानत राहिली. बदलत्या जीवनशैलीप्रमाणे धावत्या जगामध्ये सर्वच गोष्टींची जागा काळाने बदलली. त्याप्रमाणे गाण्याचा सूरही नव्या काळाने बदलला आणि हाच सूर आपल्या ठेक्यातून दाखवण्यासाठी येत आहे लहान गट अ चे विद्यार्थी. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लहान गट अ च्या विद्यार्थ्यांचे. कुणासाठी गाणे, कुणाही धुंदी, कुणी छेडी तराने, कधी गुलाबी थंडी, कधी धुंद वारा, कुणी शोधे राधा आणि कुणी हा मुकुंद. अशाच नट्या खट्या गाणा आणि नटखट राधेची लीला घेऊन येत आहे मोठा गट ड चे राधाकृष्ण. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मोठा गट ड च्या बालकलाकारांचे. Krishna
बाबी आहेत. म्हणजे कसं नाही समजलं मला. अगं, यात्रा म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा गटाने केलेला प्रवास. हा प्रवास सहसा धार्मिक आध्यात्मिक श्रद्धा म्हणून केला जातो. जत्रा असं मग जत्रा म्हणजे काय? जत्रा म्हणजे एखादा सण अथवा ग्रामदेवतेचे उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा म्हणतात. आणि जत्रेचा हा उद्देश लोकसंपर्क वाढवणे हा असतो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये लोकसंपर्काचा ज्या पण अनेक पद्धती आहेत, अशा जत्रांमधून सामाजिक एकोपा जपला जातो. मग टीचर, चला ना आपण पण जत्रेला जाऊ. मला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पहिली ई च्या विद्यार्थ्यांचे. तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरले. मी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका जाधव मॅडम यांना विनंती करते, पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. पालकांनी 2च मिनिटं थांबायचं. एवढा सुंदर कार्यक्रम शेवटपर्यंत बघितला आणि आमचे आलेले पाहुणे सुद्धा अजून बसले नाही. 2 मिनिटं फक्त.
कारण आपण पाहुणे आपल्या घरी आले तर त्यांना बघताना आपण छानपैकी त्यांचं आदरातिथ्य स्वागत करत आणि आभार मानतो की नाही. आम्हाला पण तुमचे आभार मानायचे आहे. बघा, थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताने कार्यक्रम फुलतो आणि जेथे जेथे आहे या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा आम्ही मानलेच पाहिजे. तुम्हा सर्व पाहुण्यांचे आभार. आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदर्श शिशुविहार वाघोजी बाल शिक्षण मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष माननीय दत्तात्रयजी कोशिरे साहेब, तसेच शालेय समितीचे सदस्य माननीय हिरामनजी सोनवणे साहेब आणि आम्हाला गुरुस्थानी असलेले असे हे आमचे आवडते शिक्षक, मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक माननीय खेरुकर सर, पगार सर, तसेच भांबरे सर, जाधव मॅडम, सहाने मॅडम, पवार मॅडम आणि पाटील मॅडम या सर्वांचे मी वाघोजी बाल शिक्षण मंदिर ज्ञान संकुलाच्या वतीने आभार मानते आणि आमचा कार्यक्रम येथे संपला असे मी जाहीर करते.